जे सर्वत्र सर्व ही देही जया करिता घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक। तर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका आज आपण या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण परमात्मा पांडुरंग परमात्मा भगवंताच्या सानिध्यामध्ये आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि खरोखर या ठिकाणी सच्चिदानंद पतित पावन चैतन्य घन समर्थ सद्गुरु संत स्वयंभू वैभव मूर्ती प्रेम मूर्ती प्रसन्न मूर्ती आणि सिद्ध महान सिद्ध समर्थ सद्गुरु मूर्ती बिभीषण बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने मी या ठिकाणी ही सेवा करण्यासाठी बसलेलो आहे। तर मी माझा अनुभव सांगतो। पहिल्यांदा तर मी शाळेमध्ये गेलोच नाही, मी एक आदिवासी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये, पण मला या ठिकाणी या व्यासपीठावरती ज्यांच्या कृपेमुळे मी आलो असे आदरणीय पूजनीय माननीय आपले सर्वांचे प्रेमस्नेही गोकुळ पाटील यांच्या खरोखर कृपा आशीर्वादाने या ठिकाणी मी आलेलो आहे। आणि तसेच या विश्वाचे विश्वाधिपती विश्वसम्राट संपूर्ण विश्वाच्या आत्म्यांचा जो निज आत्मा तोच परमात्मा उभा विटेवरी अशी भगवंताची जे ओळख करून देतात असे आपले सर्वांचे लक्षज्योत हृदयस्थान युवराज दादा पाटील आणि तसेच आमचे नरेंद्र चौधरी या भाऊंनी आमच्या गावाला येऊन खरोखर 2 मार्च 1998 जवळजवळ 20-21 वर्षाचा कालावधी की आमच्या गावाला त्या ठिकाणी येण्याला चांगला रस्ता नाही, चांगली वाट नाही, पण एवढे कोट्याधीश महात्मे पण कोणत्याही सुखसोयीची अपेक्षा न करता ट्रेनमध्ये हजारो किलोमीटर दूर येतात जळगाव जिल्ह्यामध्ये। तापी नदीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये रस्त्यात काटे कुटे एवढा रस्ता भयंकर अंधार तरी सुद्धा एवढे कष्ट सहन करून त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी येऊन आणि आम्हाला हे ज्ञान अमृत पाजलं। खरोखर जगाच्या कल्याणा संताच्या युभोवती देहे कष्टविती परोपकारे। तर खरोखर आज मी बाबांच्या कृपेने शाळेमध्ये गेलो नाही, पण या ठिकाणी मला बोलण्याची हिम्मत एक स्मरणशक्ती या ठिकाणी बाबांनी दिली। खरोखर विश्वर कृपा संत कृपा शास्त्र कृपा गुरु कृपा शब्द कृपा दृष्टी कृपा स्पर्श कृपा आणि साधना शक्ती कार्यशक्ती आणि संकल्प शक्ती फक्त सद्गुरु बिभीषण बाबा यांच्या आशीर्वादाने आपल्याला प्राप्त झालेले आहे। खरोखर भव्य आणि दिव्य हा राज्यस्तरीय वैष्णव मेळावा खरोखर या भगवंताच्या सानिध्यामध्ये आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। तर मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फडतेतून या आपण मागे पाहतो की आपली परंपरा ही हंसापासून आलेली आहे। पै सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गावीर उत्तमा येडा ऐसा ब्रह्मा एकला होता म्हणजे विश्वराते न वडके ना सृष्टी करू शके तो थोरू केला एका नामेचेने। सांगायचा मुद्दा असा की ही सृष्टी निर्माण करण्याची ताकद, ही सृष्टी निर्माण करण्याची शक्ती, ही सृष्टी निर्माण करण्याची पावर ब्रह्मदेवाला कुठून प्राप्त झाली तर त्या नामापासून। ते परंपरेगत नाम आपल्याला आज रोजी याच ठिकाणी याच क्षणाला बाबांनी दिलेलं आहे। हंस ब्रह्मा आत्री दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम सकानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नाना बाबा आणि गुरुवरे बिभीषण बाबा युवराज बाबा या सर्व महात्म्यांनी हा जिवंत दरबार आहे। ही या ठिकाणी ज्वलंत अनुभूती येते। आपण इतर ठिकाणी पाहतो की त्या ठिकाणी टाइमपास मनोरंजन करमणूक असते, पण या ठिकाणी जीव आणि शिव याचं ऐक्य होत असतं। जीव हा शिव भावामध्ये जातो, आत्मा हा परमात्मा भावामध्ये जातो आणि आपल्याकरता जी ओवी घेतलेली आहे की जे सर्वत्र सर्व ही देही जया करिता घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक। ज्या वेळेला सद्गुरु माऊली आपल्यावरती कृपा करतात त्या वेळेला आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते। त्या दिव्य दृष्टीने या संपूर्ण विश्व ब्रह्मांडामध्ये चराचरामध्ये तो भगवंत भरलेला आहे आपल्याला असा अनुभव येतो। गीतेने सुद्धा तेच सांगितलं, गीता जे सांगते तेच आपले बाबा आपल्याला सांगतात की वासांसी जीर्णाने वेता विहाय नवानी घृणाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही। ज्याप्रमाणे मनुष्य जुने झालेलं वस्त्र टाकून देऊन नवं वस्त्र परिधान करतो त्याचप्रमाणे हा शरीराचा मालक आत्मा या आत्म्याला तुम्ही शस्त्राने तोडाल तुटेल नाही तुटणार। नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावक न चैनम कले दोयंतो आपण स्वसेती मारुत। या शस्त्राला तुम्ही शस्त्राने तोडाल तुटेल नाही तुटणार की आजपर्यंत ह्या समस्त विश्व ब्रह्मांडामध्ये असं कोणत्याही प्रकारचं शस्त्र निर्माण झालेलं नाही की त्या विश्वरी तत्वाला या चैतन्य तत्वाला
तोडू शकेल. आणि आजपर्यंत असं कोणत्याही प्रकारचा पवन, कोणत्या प्रकारची हवा, कोणत्या प्रकारचा वारा आहे की तो त्या स्वरूपाला उडवून घेऊन जाईल. तर कोणत्याही प्रकारचा अग्नी नाही, कोणत्याही प्रकारचं पाणी नाही. असा आपला आत्मा अजर, अमर, अविनाशी, नित्य, शाश्वत, सनातन सत्य आहे. आदिही सत्य आहे आणि अंतही सत्य आहे. परी तुझ्या रूपांतू एक उनीव असे देख तू, जे आधी मध्ये अंतू तिन्ही नाही. तर खरोखर परमात्मा भरून ओतप्रोत तो भरलेला आहे. त्याचा अनुभव येणं म्हणजेच आपण वैष्णव आहोत. कारण वैष्णवाची व्याख्या सांगितलेली आहे आणि आपल्या आनंद संप्रदायाचं नाव सुद्धा तेच आहे की जहाँ श्रीपाद बाबा का दरबार जहाँ वहाँ आनंद है अपार. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, 11वं मन याच्यावर आहे ज्यांचा ताबा आणि ज्यांनी शोधला आनंदाचा गाभा, त्यांचंच नाव आहे बिभीषण बाबा. खरोखर बिभीषण बाबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आणि खरोखर आपली जी प्राचीन भारतीय हिंदू धर्म संस्कृती ही संपूर्ण विश्व ब्रह्मांड स्वरूप व्यापिनी आहे. कारण तो भगवंत प्रत्येक युगामध्ये अवताराला येतो. वेदा वेदा हि धर्मस्य गलानी भवरती भारतम अभियूत दानम धर्मस्य तदात्मानम सूर्यम्यहम परिंत्रणाय साधुना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थार्थाय संभवामी युगे युगे. की तो निर्गुण निर्विकार असलेला परमात्मा सगुण साकार होऊन भक्तांना दर्शन देण्याकरता प्रत्येक युगामध्ये जन्माला येत असतो. संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत, हर जुग में अवतार धरे फिर संत के संत. देवापेक्षा संत महान आहेत. तीनों लोग नौखंड में गुरु से न बडा कोई, करता करे ना कर सके गुरु करे सो होय. तर खरोखर बाबांची कृपा आपल्यावरती आहे. आपण आपल्या धर्माविषयी जागृत झालं पाहिजे. आपण पाहतो की आपल्या हिंदू धर्माची हास्य उडवतात हे लोक यूट्यूबवरती आपण पाहतो. आज खरोखर इतर धर्मप्रांतीयांना आपण पाहतो ते आपलं अंग प्रदर्शन, शरीर प्रदर्शन होऊ देत नाही. पण आज आपण आपली संस्कृती विसरलेला आहोत. म्हणून आपल्याला साधू महात्मे हे सर्व परीने आपल्याला जागृत करतात की आपण कसं राहिलं पाहिजे, आपलं स्वरूप काय आहे, आपली संस्कृती काय आहे. हम हिंदू है, हम सनातन धर्मी है, हम गीता गंगा के देश के रहने वाले हैं, हम सती सावित्री के देश के रहने वाले हैं. जब तक गंगा नदी बहती रहेगी, जब तक सूरज और चांद रहेगा, तब तक हमारे सनातन धर्म को कोई भी मिटा नहीं सकता. हमारी रक्षा सुदर्शनधारी कृष्ण करते हैं, हमारी रक्षा धनुर्धारी राम करते हैं, हमारी रक्षा गदाधारी हनुमान जी करते हैं, हमारी रक्षा गुरुदेव करते हैं. जितने तारे गगन में इतने शत्रु होय, कृपा होय सद्गुरुनाथ की तो बाल न बाका होय. खरोखर बाबांची आपल्यावरती कृपा आहे. आपलं कार्य फक्त सत्य, पवित्र आणि निस्वार्थी असलं पाहिजे. बाबा नेहमी बोलतात कीर्तनातून की आपण पूर्वीच्या काळी वानर होतो, त्याच्यानंतर आपण गवडी झालो आणि आता आपण साधक बंधू आहोत. तर फक्त देह बदल झालेला आहे, आत्मा तोच आहे. आपण चांगला विचार केला तर सद्गुरू श्रीपाद बाबा सुद्धा सांगायचे, चांगला विचार केला तर आकाश तसाच आहे, वायू तसाच आहे, अग्नी तसाच आहे, पाणी तसंच आहे, पृथ्वी तशीच आहे आणि आत्मा सुद्धा तसाच आहे. फक्त विचार करायचा. काय विचार करायचा? मी देह का आत्मा. तर सर्वत्र सर्व देही तो भरून पुरून उरलेला आहे. तो परमात्म्याचा ज्याला अनुभव येतो तोच खरा वैष्णव आहे. विश्वाची विशालता, विशालतेची सहिष्णुता आणि त्या सहिष्णुतेचा दास म्हणजे विष्णुदास. त्या परमात्म्याचा ज्याला अनुभव येतो त्याला विष्णुदास म्हणतात. कारण दिसती दोन्ही सारखी तत्व जाणे तोच पारखी. खरोखर आपण भाग्यवान आहात की देव भेटणं सोपं आहे, पण संतांची भेट होणं खूप अवघड आहे. चंद्र अमृत सुखे सेववेल, रवी अस्त जाता धरवेल, बाहे वेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल गा. कोणते साधू? की ब्रह्म सर्वगत सदा सम, जे ते अनु नाही विसम, ऐसे जाणती ते अति दुर्गम. परब्रह्म परमात्मा सर्वत्र सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे, भरून पुरून उरलेला आहे, ओतप्रोत तोच भरलेला आहे. की हे विश्वची माझी घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंभुना चराचर आपण झाला. तर तो परमात्मा सर्व ठिकाणी सर्वत्र आहे, तुमच्या रूपामध्ये आहे. देव नानापरी नटला. कारण भगवंत हा सर्व ठिकाणी आहे आणि आपण भगवंताचा शोध का करतो? तर आतलाच भगवंत आपल्याला शोध करायला लावतो. म्हणून खरोखर भगवंताची आपल्यावरती अपार कृपा आहे, संतांची सुद्धा आपल्यावरती अपार कृपा आहे. आणि खरोखर आपण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असेच कार्यक्रम आपले सर्व ठिकाणी होत राहो. आणि खरोखर साधू संत आपल्याला निरंतर जागवतात.
सांगतात आपण कोणतंही इंग्रजी वाचा, मराठी वाचा, हिंदी वाचा, हिंदीमधून सुद्धा संत महात्मे तोच उपदेश करतात की हे मनुष्य देह में सोए हुए आत्मदेव तुम जाग जा, अपने रूप को जानो, अपने स्वरूप को पहचानो, मैं कौन हूँ उससे जानो, मैं आत्मा पर ब्रह्म परमात्मा हूँ, मैं निराकार हूँ, मैं निर्गुण हूँ, मैं स्वयं प्रकाशमान हूँ, हे अर्जुन मैं ही तेरा गुरु हूँ, मैं ईश्वर का अंश हूँ, मैं वहां से जीव लोके जीव भूत 15व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं सर्वस्व चाहम हृदय सनिविष्टो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. तर खरोखर सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणम व्रज अहम ता सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हे अर्जुन तुम संपूर्ण धर्म का त्याग करके, संपूर्ण कर्तव्य कर्मों का त्याग करके मुझे सर्वशक्तिमान सर्वेश्वर परमात्मा की शरण में आ जा, मैं तुम्हें संपूर्ण पापों से मुक्त करा दूं. जो भक्त प्रेम से मुझे पुकारता है मैं भी उसे प्रेम से पुकारता हूँ, जो मेरी याद करता है मैं भी उसे याद करता हूँ, जो मुझे भजता है मैं भी उसे भजता हूँ. मेरे भक्त के बिना मेरा अस्तित्व है ही नहीं. मंदिर का पुजारी साफ सफाई करने वाला मंदिर का पुजारी होता है, उसे मैं एक बार अलग कर देता, लेकिन मेरा जो भक्त है उसको मैं अपने छाती से लगा लेता, अपने गले से लगा देता. तर खरोखर ह्या जगामध्ये आपले खरे साथीदार, आपल्या बरोबर येणारे आणि आपल्या बरोबर सतत राहणारे असतील तर आपले सद्गुरू आहेत, परमात्मा आहेत. या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही, नाही रे नाही कुणी कुणाचे कुणी. तर आपल्या ह्या जगामध्ये फक्त सद्गुरूच आहेत. गुरु माँ है मेरी सुखदाई आस मिटे तन मेरे तन मन की. तर खरोखर या जगाचे आपले साथीदार, आपले खरोखर शेवटच्या श्वासापर्यंत खरे आपल्याबरोबर राहणारे एक सद्गुरू आहेत आणि बाकी जगत मिथ्या ब्रह्म सत्या. तर खरोखर ज्याला कोणीच नाही या जगामध्ये, ज्याला कोणाचाच सहारा नाही, असे बेसहाराचे सहारा हे सद्गुरू आहेत, निराधारचे आधार सद्गुरू आहेत. तर खरोखर गुरुदेव दीनबंधू. तर आपण आपल्या गुरुदेवांना प्रार्थना करायची की हे गुरुदेवा आमच्या हृदयामध्ये सतत तुझा निवास असावा, कारण मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषी आत्या धरू विवेकावरी. सद्गुरू सतत आपल्या बरोबर आहेत, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. म्हणून आपण हे संस्कृतीचं कार्य, हा जो कचरा साठलेला आहे, उजळवाया आलो वाटा खरा खोटा निवाडा, तर आपण ह्या पाखंड्यांचं खंडन करायचं आहे. आज आपण पाहतो आमच्या भागामध्ये सुद्धा हा विषय फक्त मोजक्याच लोकांना माहीत आहे. धर्माच्या नावावरती, देवाच्या नावावरती हे लोक यांनी खूप असे एक धंदे खोलून टाकलेले आहे. पाठपाठांतर करून पोपटपंची प्रमाणे बोलणारे भरपूर आहेत, पण या ठिकाणी अनुभव आले अंगात या जगा देत असे किंवा साचचे बोलाचे नवे शास्त्र. हे शास्त्र पाठपाठांतर करून बोलण्याचं नाही तर प्रत्यक्ष अनुभवाचं शास्त्र आहे. तर आपण पाहतो की या जगामध्ये एवढे लुबाडू धंदे चाललेले आहेत, त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. तर आपण त्यांच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. बांधतात फेटा, मारतात चाटा आणि घेतात नोटा. तर अशांना काय म्हटलेलं आहे की अवघे पोटासाठी सोंग तेथे कैचा पांडुरंग. याच्याही पुढे आपण प्रमाण जर का पाहिलं, मी माझं पदरचं नाही सांगत तर साधू संतांच्या वाङ्मयातलं सांगतो की कथा कीर्तनाचा इकरा करी मातेसी गमन भाड खाई धन विटाळतो. एवढं त्यांना बजावलेलं आहे, तरी सुद्धा ते त्याच्याकडे लक्ष न देता एक वड्या भाविक जनतेला त्यांनी अंधश्रद्धेमध्ये फसवून त्यांनी दान करा, अन्नदान करा, भूमिदान, अन्नदान, सुवर्णदान, गायदान, ज्ञानदान, तर याप्रमाणे दानाचे विविध प्रकार सांगून ते लोकांना फसवतात. पण खरं जे वर्म आहे ते सांगत नाही, कारण त्यांनाच ठाऊक नसेल ते काय सांगतील. अर्थ लोपले पुराणे नाश केला शब्दज्ञाने, साधनची बुडवले. तर खरोखर आपण जागृत व्हायचं आहे आणि अशा पाखंड्यांचं खंडन करायचं आहे. साधू संतांनी प्रत्येक कालावधीमध्ये या पाखंड्यांचं खंडन केलेलं आहे. तुकोबारायांनी सुद्धा खंडन केलं की करू धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तर आपण जागृत व्हायचं आहे आणि तो ईश्वर, तो भगवंत आपल्या हृदयामध्येच आहे. कारण अंतर्मन, बहिर्मन आणि दिव्य मनाने त्याला जाणायचं असतो. की चमडे की आंखों से मत देखो, कलेजी की आंखों से देखो. तर त्या परमात्म्याला दिव्य दृष्टीने आपण प्राप्त करायचं आहे. तर ती दिव्य दृष्टी कोण देतं आपल्याला, तर सद्गुरू आपल्याला ती दिव्य दृष्टी प्रदान करत असतात. तर खरोखर त्या आपलं स्वरूप काय आहे ते आपण आपल्या सद्गुरूंकडून जाणून घेतलं पाहिजे. पहिला असतो अनुग्रह, दुसरा असतो प्रबोध,
तिसरी असते स्वरूपाची ओळख, ज्याला आपण म्हणतो भरला घनदाट हरी दिसे, ज्याला आपण म्हणतो ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी आत्मतत्वी. तर खरोखर आपण ते अंतिम ध्येयापर्यंत पोहोचलो पाहिजे. कारण ते जे नाम सांगितलं त्या नामामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी पॉवर आहे की त्या नामाचा जप केल्याने अंगांगमध्ये ब्रह्म परमात्म्याचा समावेश होऊन जातो, रगरगमध्ये विश्वराचा निवास होऊन जातो, काया पवित्र होऊन जाते, जन्म जन्मांतरीचा भाव जागृत होऊन जातो आणि अंगांगमध्ये परब्रह्म परमात्म्याचा समावेश होऊन जातो. आणि खरोखर अशी ती ज्वलंत अनुभूती फक्त याच मंडपामध्ये, याच साधू महात्म्यांच्या संगतीमध्ये आपल्याला भेटू शकते. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. खरोखर भगवान परमात्म्याच्या कृपेशिवाय हे मर्म आपल्याला उमजू शकत नाही. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीचे हे वर्म पडे ठाया. तर आपल्याला तो भगवंत आपल्या हृदयामध्येच आहे, देव आपल्या हृदयामध्येच आहे, पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती कोण आणून देतं? तर संत आणून देतात. आपण आपल्या आईच्या पोटी जन्माला येतो, आपल्याला माहीत नसतं की आपला बाप कोण आहे, तर आपल्याला आपली आई सांगते की हा तुझा बाप आहे. तसे साधू संत सुद्धा सांगतात की हा तो देव आहे. बूंद और नाद का है संसार है, बूंद और नाद का संसार है. पिता एक बूंद से पुत्र का निर्माण करता है और सद्गुरु एक ब्रह्मनाद से शिष्य की उत्पत्ती करते हैं. तर खरोखर आपल्याला शक्तिपाद दीक्षेच्या माध्यमातून तो नाम आपल्या कानामध्ये सांगून आपल्या आतील ती आत्मशक्ती ते जागृत करतात. अंतरात्म्याची शक्ती जागृत होण्यासाठी दुसऱ्या आत्म्यामधून शक्ती संचार व्हायला पाहिजे, की ज्या आत्म्यामधून शक्ती संचार होतो त्यांना गुरु अथवा आचार्य म्हणतात, आणि ज्या आत्म्यामध्ये जी शक्ती संचारित होते त्यांना शिष्य अथवा साधक म्हणतात. पण त्याच्याकरता आपली पात्रता, आपली शुद्धता चांगली असली पाहिजे. आपले बरेच हिंदू आहेत, आपण त्यांना विचारतो की आपला हिंदू धर्म काय सांगतो, त्याचं आपण आचरण करा, तर आपले हिंदू सुद्धा पाखंडी आहेत. पुढच्या रूममध्ये देवाचे फोटो लावलेले आहेत आणि मागच्या रूममध्ये मांसाहार भक्षण करतात. तर आपल्या हिंदू धर्माविषयी त्यांना गौरव नाही. असली हिंदू जो आहे ना, तो खरोखर आपली जी वेशभूषा आहे, आपलं जे आचरण आहे, आपली जी संस्कृती आहे, त्याच पावलावर पाऊल ठेवून वडील जे जे करते त्या नामधर्म ठेवती. तर आपल्या संस्कृतीचं आचरण आपण करत नाही.